त्यांना लाभ होतोय हा उद्देश आहे. स्टार्ट. हे पहा 50,653 घनमूळ काढायचे. आता घनमुळाची प्रक्रिया कशी राबवायची बघा. कितीही मोठं घनमूळ असेल पण तुम्हाला घनमुळाचा प्रश्न हा पूर्ण घनमूळ असणाराच विचारला जातो. घनमूळ म्हणजे 3 हो. घनमूळ म्हणजे 3. घनमूळ म्हणजे 3. आता उजवीकडून 3 अंकी संख्या काय विचारात घ्यायची? उजवीकडून 3 अंकी विचारात घ्यायची, घनमूळ काढायचे म्हणून. आता एकक स्थान 3 आहे. घनाचं ज्या हा घनाचे एकक स्थान 3 आहे. घनाचे एकक स्थान 3 आहे. मला सांगा 27 चं घनमूळ 3. 27 चं घनमूळ 3 आहे. 49 7 चा घन 343. 343 चे घनमूळ 7. म्हणजे नक्की याचा अर्थ घनाचे एकक स्थान 3 आहे म्हणजे घनमुळाचे एकक स्थान काय पाहिजे? 7. करेक्ट. प्रश्न मिटला. म्हणजे हे किंवा हे त्यातनं अजिबात असणार आहे, त्यातनं कमी झालं. आता नेमकं कोणतं? तर आता 50 कडे बघायचं. 50 कडे बघताना एवढंच करायचं. हे 7 ची निवड हे समज तुम्हाला सगळ्यांना समजलं का 7 ची निवड कशी केली? चला 50 साठी घन माहिती पाहिजे. सर्वसाधारण 10 9 पर्यंत. 1 चा घन 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. मला सांगा 27 आहे ना 27, 8 आणि 64 याच्यामध्ये हे 50 आहे का? और हे 50 कुठं आहे? 8 आणि 64 मध्ये आहे की नाही? आहे की नाही मध्ये? मग पुन्हा 2 चा वापर करून चालल 8 पेक्षा 50 मोठं. 4 चा वापर करून चालल 64 पेक्षा 50 बारकाय. मग पुन्हा वापर करायचा 27 चा म्हणजे या 3 चा वापर करायचा. घनमूळ झाले 27 चं 3. घनमूळ काढायचे 27 नाही 64 चं 4. मग 8 चं 2. मग 3 चा वापर करायचा का 27 चा 3 चा. म्हणजे ह्याच्या मागे 3 म्हणजे नक्की 50,653 चं घनमूळ 37 आहे. पद्धत समजली? पुन्हा एकदा सांगतो. घनमूळ काढताना 6 संख्येचा असू दे किती मोठ्या संख्येचा असू दे, घनमूळ काढताना उजवीकडून 3 संख्येचा पहिला गट करायचा. उजवीकडून 3 संख्येचा पहिला गट करायचा. आणि ती पहिली संख्या आहे ना ती कुणाच्या घनात येते? कुणाच्या घनात? तर 3 ही संख्या 7 च्या घनात येते. 7 चा घनच एकक स्थान 3 देणार. आणि कुठली आहे ती संख्या? नाही. मग 7 ची निवड झाली. चला 653 चा प्रश्न भेटला. मागे यायचं. 50 कुणाच्या दोघांच्या मध्ये आहे? 50 1 चा घन 2 चा घन 2 च्या घनापेक्षा 8 च्या पेक्षा 50 मोठा आहे. 64 पेक्षा बारका आहे. म्हणजे आम्हाला घनमूळ स्वीकारलं पाहिजे. 3च त्याच्या पाठीमागचा आकडा निवडला पाहिजे. 3 ची निवड का केली? तर 8 आणि 27 8 आणि 64 यांच्यामध्ये 27 मिळते आणि 27 चं घनमूळ 3 आहे. म्हणून 50 च्या निवडीसाठी नंबर 2 ची दशकाच्या ठिकाणची 3 संख्या म्हणजे 50,653 चं घनमूळ 37 निवडलं गेलं. समजलं? ठीक.